Good morning, everybody. Yesterday, we have seen that means writer has the influence of both of the film's director, Antonioni and Fellini. And on the first day, when we started this lesson, uh, filmmaking, on the same day, we have also seen that the first question which has been asked to the writer, that how and why you transit from one creative field to another creative field. Okay, because both of these fields are creative. But why did you make the transition? Okay, now yesterday we had seen that this brings me to the second question that the interviewers like to put me, and that is, who has influenced you most in your work? And the second questions of the interviewers is that who has influenced you most in your work? आणि तो दुसरा प्रश्न लेखकांना जो विचारला जायचा की तुमच्या जीवनावर सर्वात जास्त किंवा तुमचं जे वर्क आहे ते वर्क सर्वात जास्त कोणी प्रभावित केलं, हा इंटरव्ह्युअर्स कडून लेखकांना दुसरा प्रश्न राहायचा. द आन्सर ऑफ द रायटर वॉज 10 years ago my stock answer means usual answer. Stock answer to this was a series of 3 or 4 names that I felt the questioner was anticipating. आणि 10 वर्षानंतर किंवा 10 वर्षापर्यंत माझं त्या इंटरव्ह्युअर्सला किंवा क्वेश्चनर्सला तेच उत्तर असायचं. अँड दॅट आन्सर वॉज अ सिरीज ऑफ 3 or 4 नेम्स दॅट आय फेल्ट द क्वेश्चनर वॉज अँटिसिपेटिंग. अँटिसिपेट म्हणजे ज्याला म्हणतो आपण अंदाज असणे. आणि त्या क्वेश्चनर्सला म्हणजे मी तेच नाव, ते 3-4 लोकांचे नाव सांगायचो ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या वर्कवर खऱ्या अर्थानं प्रभाव टाकलेला होता. आणि जे नाव क्वेश्चनर्सला किंवा इंटरव्ह्युअर्सला सुद्धा अपेक्षित होते असेच नावं मी सांगत असायचो. त्यापैकी काही नावं लेखक सांगतात: फ्लॅअर्टी अँड रेनॉयर अँड डॉन्स्कॉय. सो ऑल these are the directors. These are the 3 names of directors. Flaherty, I think, American filmmaker. Let me see. Yes, Flaherty was the American filmmaker, Renoir was the French filmmaker, and Donskoy was the Russian filmmaker. So, writer used to tell the name of these 3 filmmakers, or we can say directors, that is Flaherty, Renoir, and Donskoy, means who really influenced my work. In this way, writer Satyajit Ray was telling or was answering to the what we can say interviewers. Flaherty, because he made films about rural folk. आणि फ्लॅअर्टीनं माझ्या वर्कवर का प्रभाव टाकला, तर फ्लॅअर्टी इन्फ्लुएन्स्ड माय लाईफ बिकॉज ही मेड फिल्म्स अबाउट रुरल फोक. फ्लॅअर्टीनं माझ्या वर्कवर प्रभाव टाकला कारण की त्यांनी रुरल फोक म्हणजे ग्रामीण भागातील लोकांवर पिक्चर बनवले, फिल्म बनवली, म्हणून त्यानं माझं वर्क प्रभावित केलं. रेनॉयर बिकॉज ही वॉज ह्युमॅनिस्ट. आणि रेनॉयरनं सुद्धा माझ्या वर्कवर किंवा माझ्या जीवनावर प्रभाव टाकला. त्यांनी का टाकला? बिकॉज ही वॉज अ ह्युमॅनिस्ट. कारण की रेनॉयरचा जो दृष्टिकोन होता दॅट ॲटिट्यूड वॉज ह्युमॅनिस्ट, मानवतावादी दृष्टिकोन होता, म्हणून रेनॉयरनं सुद्धा मला प्रभावित केलं. अँड हॅड मेड द रिव्हर इन कलकत्ता 2 years before I started Pather Panchali. And had made the river in Calcutta 2 years before I started Pather Panchali. आणि रेनॉयरनं मीन्स ही मेड द फिल्म रिव्हर बिफोर, म्हणजे त्या ह्युमॅनिस्ट अप्रोचमुळेच लेखकांनी रिव्हर ही फिल्म बनवलेली होती. आणि पाथेर पांचाली म्हणजे जी फिल्म रिव्हर पाथेर पांचालीच्या 2 वर्ष अगोदर बनवलेली होती. डॉन्स्कॉय बिकॉज ही हॅड मेड द गॉर्की फिल्म. आणि तुम्हाला माहित असेल Donskoy was a Russian filmmaker and he made films on the life of what we can say the Russian author Maxim Gorky. Okay,
Donskoy made a film on the life of Maxim Gorky, and that's why, and you know that Maxim Gorky was a famous, what we can say, thinker. So similar in their ingredients to Pather Panchali, and all these ingredients are there in Pather Panchali. So they have really influenced my life. They have really influenced my life, and all their ingredients are there in Pather Panchali. म्हणजे या सगळ्या या तीनही डिरेक्टरचे कुठला ना कुठला दृष्टिकोन मी पाथेर पांचालीमध्ये ऍड केला होता. मग ते अमेरिकन ऑथर असो, कोणते आहेत ते, फॅरनहॅट, फ्लॅहर्टी, ज्यांच्याजवळ म्हणजे रुरल फोक हा जो त्यांचा प्रभाव पडला होता, मग रेनायर असो ज्यांचा ह्युमॅनिस्टिक अप्रोच होता, किंवा जे डॉन्स्कॉय असो, मॅक्झिम गॉर्की वर ज्यांनी जे फिल्म बनवल्या होत्या, या सगळ्या गोष्टींचा समावेश मी माझ्या पाथेर पांचाली, विच वॉज द फर्स्ट फिल्म ऑफ द रायटर, मीन्स ऑल देअर ingredients are there in Pather Panchali. So I can say really they have influenced me a lot in my life, of my work. After a time, I got a little tired of the knowing nod that greeted my answer. So further that writer stated here, after a time, I got a little tired of the knowing nod that greeted my answer. And after a time, when interviewer asked the questions to the writer, and when writer gave them answer, but after some time I got a little tired of knowing nod that greeted my answer. म्हणजे माझं उत्तर अशा पद्धतीनंच असेल हे मला खात्री असायची. And after some time, writer has got a little bit tired of those same answers. Of late, I have started to name classical Sanskrit dramatists and 18th century German composers. And these three directors have really influenced my work. Okay, but along with these three directors, there are some more writers about whom writer wanted to tell us here, and those writers are, of late I have started to name classical Sanskrit dramatists and 18th century German composers. आणि खऱ्या अर्थानं जर लेखकांवर बाकीही लेखकांचा प्रभाव होता, परंतु खऱ्या अर्थानं म्हणजे त्या तीन जे नावं आपण पाहिलेले आहेत त्या तीन डायरेक्टर्सच्या व्यतिरिक्त संस्कृत ड्रामॅटिक्सचा सुद्धा लेखकांच्या लिखाणावर प्रभाव होता, आणि 18th सेंचुरी मधले जर्मन कंपोजर जे होते त्यांचा सुद्धा लेखकांच्या वर्कवर, लेखकांच्या जीवनावर प्रभाव होता. Sometimes for a change I mention the author of the book on which the film under discussion is based as the dominant source. And sometimes for change writer used to mention the name of the author of the book on which the film under discussion is based as a dominant source. आणि एवढंच नाही तर काही पुस्तकांचे लिखाण करणारे ऑथर सुद्धा होते, ज्या ऑथरमुळे म्हणजे एखाद्या पुस्तकावर आजकालच्या काळामध्ये सुद्धा पाहतो आपण की पुस्तकावर म्हणजे ड्रामाजवर सुद्धा पिक्चर बनवल्या जातात. तर असे काही लेखक सुद्धा होते की ज्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या वर्कवर म्हणा किंवा माझ्या जीवनावर म्हणा प्रभाव टाकला होता. अँड दे वेर बिकम द डॉमिनंट सोर्स ऑफ मोटिवेशन टू द रायटर. I hope that you are getting it. Now all these answers are partially true. No filmmaker working in the advanced stage of the cinema's development can deny that he has learned from past masters or even present ones. So, writer further stated that now all these answers are partially true. Whatever answers were given by the writers, whatever names writer told us here, all these answers are partially true. म्हणजे जे जे नावं मी घेतलेले आहे, मग ते फॉरेन डिरेक्टरचे असो, संस्कृत ड्रामॅटिस्टचे असो, किंवा जर्मन कंपोझरचे असो, किंवा कोणत्याही ड्रामॅटिस्टचे असो, कोणत्याही फिल्म मेकरचे असो, ऑल दीज नेम, ऑल दीज आन्सर्स आर पार्शियली ट्रू. पार्शियली मीन्स काही प्रमाणात सत्य होते. त्याचं कारण लेखक कुठे सांगतात की नो फिल्म मेकर वर्किंग इन द ऍडव्हान्स स्टेज ऑफ द सिनेमाज डेव्हलपमेंट can deny that he has learned from the past masters or even present ones. Means
No dramatist will deny the thing. No filmmaker working in the advanced stage of the cinema's development will deny or can deny that he has learned a lot from the past masters or even present ones. म्हणजे कोणताही फिल्म मेकर म्हणजे आजच्या काळामधला डेव्हलप्ड सिनेमामधला ऍडव्हान्स स्टेज म्हणजे डेव्हलप सिनेमाची जी ऍडव्हान्स स्टेज आहे त्या ऍडव्हान्स स्टेज मधला कोणताही फिल्म मेकर एका गोष्टीला नकार देणार नाही की जे काही भूतकाळातले जे मास्टर्स होते त्या फील्ड मधले किंवा प्रेझेंट मधले जे मास्टर्स आहे त्याच्यापासून बऱ्याचशा गोष्टी शिकलो या गोष्टीला कोणताही फिल्म मेकर किंवा फिल्म डिरेक्टर नकार देणार नाही. But what one really absorbs from other filmmakers are the externals of techniques. Further, writer stated that, but what one really absorbs from other filmmakers are the externals of technique. परंतु जे एक्सटर्नल्स ऑफ टेक्निक बद्दल लेखक बोलतात ते खऱ्या अर्थानं इतर फिल्म मेकर्स पासून शिकलो असं लेखकांना वाटते. The lighting of particular close-up that sticks in the mind, the placing of the camera for a particular grouping, cutting back and forth from face to face in a scene of dialogue, all these one may notice and store up at the back of one's mind, just as a writer would note a striking turn of phrase in one another. So these are the things that most of the filmmakers, most of the directors learn from other directors or past directors or present director of advanced stage of developed cinema. So the lighting of a particular close-up that sticks in the mind, म्हणजे एखादं सीन घेत असताना लाइटिंग कशी असायला पाहिजे, द प्लेसिंग ऑफ कॅमेरा फॉर अ पर्टिक्युलर ग्रुपिंग, म्हणजे एखादा विशिष्ट सीन घेत असताना सिनेमा कसा आपण कॅमेरा आपण कसा प्लेस केला पाहिजे, देन कटिंग बॅक अँड फोर्थ फ्रॉम फेस टू फेस इन अ सीन ऑफ डायलॉग, म्हणजे एखादा डायलॉगचा सीन असेल तर तो कसा how to cut back and forth means one can understand such type of things from the past masters or the present ones. All these one may notice and store up at the back of one's mind. म्हणजे ह्या सर्व गोष्टी, all these things that one can notice, all these things that one may notice and store up, all these things stock up at the back of one's mind. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात छोट्या छोट्या, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण नोटीस करते आणि स्वतःच्या मनामध्ये ठेवते. जस्ट ॲज अ रायटर वुड नोट अ स्ट्रायकिंग टर्न ऑफ फ्रेज इन अनदर रायटर, मीन्स जस्ट लाईक द रायटर, जसा एखादा लेखक म्हणजे दुसऱ्याच्या पुस्तकामध्ये दिलेल्या ज्या स्ट्रायकिंग फ्रेजेस राहतात त्या स्ट्रायकिंग फ्रेजेसचा वापर आपल्या पुस्तकामध्ये करतो, आपल्या लिखाणामध्ये करतो, त्याच पद्धतीनं एक डिरेक्टर दुसऱ्या डिरेक्टरच्या फिल्म मधून म्हणजे सेटिंग कशी करायची, कॅमेरा कसा प्लेस करायचा, लाइटनिंग इफेक्ट्स कसे द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जसे इतर व्यक्ती एकमेकांपासून शिकतात तसंच डिरेक्टरचं असते असं इतर लेखकांना प्रकर्षानं सांगायचं आहे. बट what one notes and admires particularly in a director is his attitude. But the most important thing is that what one notes and admires particularly in a director is his attitude. परंतु एखादा डायरेक्टर म्हणजे एखाद्या डायरेक्टरची स्तुती करणं किंवा त्याच्या नोंदी घेणं, जर कोणी एखाद्या डायरेक्टरची स्तुती करत असेल किंवा नोंदी घेत असेल तर त्या डायरेक्टरचा ऍटिट्यूड मॅटर्स करते, बाकी कुठलीही गोष्ट मॅटर करत नाही असं इथं सत्यजित राय यांना वाटते. द रिफ्लेक्शन ऑफ द मॅन हिमसेल्फ and his sympathies which puts a distinctive stamp, distinctive means typical stamp म्हणजे ओळख, on his work, on his chosen theme as well as on the manner of its unfolding. Here let me digress and relate an incident. See now, so the reflection of the man म्हणजे जसं एखाद्या डायरेक्टरची ओळख त्याचा ऍटिट्यूड असतो तसंच पुढे ते सांगतात, the reflection of the man himself and his sympathies which puts a distinctive stamp on his work. म्हणजे एखाद्या माणसाची जी ओळख असते त्याची जी सहानुभूती असते म्हणजे तीच ओळख माणसाच्या स्वभावावरून माणसाची ओळख ठरत असते, माणसाच्या कामाची ओळख ठरत असते असं इथे लेखकांना सांगायचं आहे. ऑन हिज चोजन थीम ॲज वेल ॲज ऑन द मॅनर ऑफ इट्स अनफोल्डिंग, म्हणजे त्यांचे काम करण्याची पद्धत,
एखाद्या थीमला न्याय देण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टीवरून प्रत्येक माणसाची ओळख ठरत असते. हिअर लेट मी डायग्रेस अँड रिलेट अँड इन्सिडेंट. डायग्रेस म्हणजे विषयांतर करणे किंवा बोलणे. तर इथं लेखकांना हे म्हणायचं आहे की हिअर लेट मी डायग्रेस अँड रिलेट अँड इन्सिडेंट. रिलेट म्हणजे संबंध जोडणे. इथं लेखक म्हणतात की मला आता तुम्ही दुसऱ्या एका प्रसंगाबद्दल बोलू द्या आणि मग दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मला एका इन्सिडेंट बद्दल, एक इन्सिडेंट मी रिलेट करतो. त्या इन्सिडेंट बद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे किंवा मला तुम्ही बोलू द्या, सांगू द्या, असं ते म्हणतात. आय थिंक हिअर वी शुड स्टॉप. ओके. I hope that you all have understood whatever I have taught you. Because today we cannot complete this. Tomorrow we will definitely complete it. Okay, thank you very much for listening me patiently.